श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केले नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम होतात आणि तुमच्या घरामध्ये वास्तुदोष देखील निर्माण होऊ शकतो. वास्तुदोषामुळे तुमच्या घरातील वातावरण नकारात्मक होते. वास्तुदोषामुळे तुमच्या घरातील शांती आणि आनंद संपून जातो आणि घरातील सदस्यांमध्ये मतभेद होतात. घरातील सदस्य सतत भांडतात. वास्तुदोषांमुळे घर नेहमीच आर्थिक समस्यांनी वेढलेले असते. वास्तुदोषामुळे घरात दररोज भांडणे होतात किंवा कुटुंबातील कोणीतरी आजाराने ग्रस्त असेल तर यावर काही वास्तु उपाय तुम्हाला या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. घरात भांडणे आणि वाद होत नाहीत अशा उपायांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वास्तुदोषांच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी सर्वप्रथम घरातील वास्तू योग्य ठेवावी. वास्तू योग्य ठेवण्यासाठी दररोज सकाळी घराच्या मंदिरात धूप जाळला पाहिजे. यामुळे घरात सकारात्मकता राहते. घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे, कारण देवी लक्ष्मीला स्वच्छ नसलेल्या घरात राहणे अजिबात आवडत नाही. घर स्वच्छ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते. नकारात्मक ऊर्जा दूर ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. घरात तुळशीची लागवड करणे देखील वास्तुदोषासाठी अधिक फायदेशीर आहे. मान्यतेनुसार तुळशी लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. आई तुळशी नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. आई तुळशी घर सकारात्मक ऊर्जेने भरते. हे लागू केल्याने घरातील कलह देखील नष्ट होतात. जर तुमच्या घरात वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळेच्या भांड्यात कापूर जाळून तो घरभर दाखवा. हा उपाय केला तर तुमच्या घरात अजिबात भांडण होणार नाही आणि तुमच्या घरात सुख शांती येईल. पिंपळाचे झाड घराचा स्वामी मानले जाते. घरातील भांडणे आणि वादविवाद संपवण्यासाठी पिंपळाच्या झाडाची सेवा करा. हे रोप घराजवळ लावा आणि त्याची काळजी घ्या. असे केल्याने देवता कुटुंबातील सदस्यांवर त्यांचे आशीर्वाद ठेवतात. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडावे. नंतर दाराच्या दोन्ही बाजूंना पाणी ओतले पाहिजे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी हळदीचे पाणी अधिक उपयुक्त ठरते. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा